मला उद्याची उद्या सीमेवरती लढायला जावं लागेल। मी जर सीमेवर लढायला गेलो, लढता लढता जर माझ्या छातीवर गोळ्या गेल्या तर माझ्या बापानं काय मरेपर्यंत तुटलेल्या हातानं भाकरीच करायच्या का? म्हणून त्या पोरानं ते पत्र झाकून ठेवलं। 2-4 तासानं ती बातमी त्या अपंग हाताच्या बापाला माहिती झाली की माझ्या पोराला सीमेवरची नोकरी मिळते जणू, पण तो जात नाही। का जात नाही तर माझ्या अपंग हातामुळे जात नाही। अपंग हाताच्या बापानं पोरगा असा दरवाजात उभा केला आणि अपंग हाताचा बाप पोराला म्हटला, हे राजा, तानाजी घाबरला असता तर कोंडाणा मिळाला नसता, मुरारबाजी घाबरला असता तर पुरंदर मिळाला नसता, येसाजी घाबरला असता तर सज्जनगड मिळाला नसता, शिवाजी राजा घाबरला असता तर हिंदू धर्म टिकला नसता, शंभूबाळ घाबरला असता तर या देशातलं रक्त कधी देशाच्या कामी आलं नसतं। जा रे राजा जा, जा रे, जा रे बाळा, तू जर उद्या शहीद झाला तर अभिमानानं तुझा बाप तुटलेल्या हातानं भाकरी करून तुला मुजरा करेल। जा, काय बाप आहे महाराज। या बापाची गरज आहे बघा आम्हाला, या बापाची गरज आहे पोरांनो। असा बाप पाहिजे रे, असा बाप पाहिजे। पोराच्या समोर तंबाखू मिळून खाणारा बाप नको महाराज। पोराच्याच पायावर पिचकाऱ्या आणणाऱ्या बापाची काय गरज आम्हाला। दारू पिणारा बाप नको रे आम्हाला, हा बाप पाहिजे रे आम्हाला। ऐका, काय बाप आहे, जा बाळा जा। देशाच्या सीमेवरती पोरगा निघून गेला म्हणे। 2011, 12, 13 आणि 14 4 वर्ष देशासाठी लढला, कॅप्टन झाला होता तो। 4 वर्षानंतर तो मेजर झाला। खूप मोठी जबाबदारी त्याच्या अंगा खांद्यावर पडली म्हणे। आणि 2014 साली आपल्या घाटाच्या पलीकडून 40गाव कन्नडचा घाट गेला की एक सिल्लोड तालुका आहे, त्या सिल्लोडच्या जवळ कन्नडमध्ये आणि त्या फुलंब्रीमध्ये एक गिरी महाराज आहेत। त्या गिरी महाराजांचं शिक्षण सिद्धबेटामध्ये झालेलं आहे। ते आपल्या भानुदास बाबांसारखे वयोवृद्ध बाबा, त्यांची एक मुलगी आहे यशोदा नावाची, ती त्या केशवला देण्यात आली। एक वारकऱ्याची मुलगी आणि एक देशासाठी लढणारा पोरगा, दोघांचा विवाह झाला। 2015, 16, 17 आणि 18 अशी 4 वर्ष संसाराची आनंदात गेली होती पोरांनो। वारकऱ्याची ती पोर यशोदा 2018 साली 9 महिने तिचे पूर्ण झाले होते, तिला आता बाळ होणार होतं। दिवस होता धनत्रयोदशी दिवशीचा। त्या धनत्रयोदशीच्या दिवशी तिचा बाप तिला माहेरी आणायला गेला होता। बापाचा मुक्काम पडला होता। रात्री तिनं मालकाला फोन लावला होता, मालक, माझे वडील मला न्यायला आलेत, माझे आता दिवस भरलेत, मी सुरक्षित ठिकाणी गेलं पाहिजे, तुमच्या बहिणीला बोलून घ्या, तुमच्या वडिलाची भाकरीची व्यवस्था करा। हो, सगळे फोन झाले होते। आणि त्या दिवशी रात्रीचा मुक्काम करून सकाळी पहिल्या एसटीनं ती यशोदा आणि बाप आता माहेरी तिच्या डिलिव्हरीसाठी जाणार होते। ऐका रे, त्या दिवशी रात्री 2-2:30 वाजता आपल्या देशावरती एक मोठा दहशतवाद्याचा हल्ला झाला। आडगावकर हातामध्ये बंदुकी घेऊन आपले पोरं लढत होते। इकडच्या गोळ्या तिकडे जात होत्या, तिकडच्या गोळ्या इकडे येत होत्या। या गोळा झाड्या झाडतीमध्ये आपले काही जवान धारातीर्थी पडले होते आणि 2 गोळ्या त्या केशव गोसावीच्या छातीमध्ये गेल्या होत्या। भारत माता की जय, वंदे मातरम म्हणत म्हणत 25 वर्षाच्या पोरानं देशासाठी प्राण दिला होता। देशाच्या झेंड्यामध्ये त्या पोराची बॉडी गुंडाळली होती रे। दिवस होता 11 तारखेचा, धनत्रयोदशी होती 2018 साली। आणि निघाली ती बॉडी विमानानं दिल्लीला, दिल्लीवर पुण्याला, पुण्यावरनं त्या नाशिकच्या रोडला लागली। सकाळच्या वेळेला बापानं पोरीचा हात धरून आणलं, सगळं गाव बंद झालं होतं। गावाला सोशल मीडियानं कळालं होतं। अपंग बापाच्या घरी टीव्ही नव्हता हो, त्याला माहिती नव्हतं। तो आपल्या सुनेला वाटी लावायला होता। गाव असं बंद का झालंय? त्याच्या अंतकरणामध्ये धज झालं होतं, हे पांडुरंगा, असं झालेलं नसू दे। मनामध्ये अनेक विचार येत होते। गावातले दुकानं का बंद आहेत, गावातलं मार्केट का बंद आहे, आपल्याशी कोणी बोलत कसं नाही। तेवढ्यामध्ये लाल दिव्याच्या गाडीमध्ये 1 लाख लोकांची गर्दी दारामध्ये व्हायला लागली। बंद पेटीमध्ये पोराची बॉडी आली रे पोरांनो। बापानं झेंडा सरकवला, आपला एकुलता एक पोरगा मृत्यूच्या शियेवरती पाहिला, हंबरडा फोडून बाप रडायला लागला। दुभंगली धरणी माता, फाटले आकाश, फाटले आकाश, कधी भेटणार माझा राजा। बाप असा गालावून छातीवरून हात फिरवत होता।
आई गेली होती, बायको गेली होती, तेव्हा रडला नव्हता, भाकरी करताना रडला नव्हता बघा. पण पोरगा आता दिसणारच नव्हता. हंबरडा फोडून अपंग हाताचा बाप रडत होता. 9 महिन्याची गरोदर यशोदा आपल्या नवऱ्याला पाहायला आली बघा. आडगावकर जसं तिनं आपल्या नवऱ्याला पाहिलं, धाड दिशी ती खाली पडली. तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. 6 दिवसानं शुद्धीवर आली. 6व्या दिवशी तिला मुलगी झाली. हातामध्ये पोर पडली. कुंकू मात्र निघून गेलं. एक अपंग हाताचा सासरा हातामध्ये पडला. ऐका रे, या घटनेला आता 5 वर्ष होऊन गेली. प्रत्येक वर्षी माझं कीर्तन असतं तिथं 11 तारखेला. मला बहीण नाही दिली देवानं, सख्खी बहीण नाही, चुलत बहीण नाही, मावस बहीण नाही. माझी एकच बहीण आहे, ती यशोदा आहे. मी तिला बहीण मानलेला आहे.